मैदानावर कष्ट करत आहोत आणि त्या कष्टाचा अंतिम फळ काय असतोय, त्या अंतिम फळ असतोय अंतिम मॅच म्हणजेच फायनलचा मॅच. हा मॅच आपल्या समोर होत आहे कारण आपण जो विचार केला होता सकाळी तर हा मॅच नक्कीच आपण 5 ते 6 षटकांचा करूया, तोच खरं ठरतो. इथं मात्र आपल्या समोर आपल्याला पाहतोय यस 5 ओव्हरचाच मॅच राहील. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 4 गोलंदाज वापरले जातील आणि 2 जे षटक असतील ते पॉवर प्लेचे असणार आहे. मित्रांनो आपल्याला घेऊन जातोय सामन्याकडे, मैदानाकडे. नक्कीच मैदानामध्ये सलामीचे फलंदाज सुद्धा उतरले आहेत. स्ट्राईकला आहेत ते ऋतिक माली आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते हितेश कासार आणि गोलंदाज सर्वांनाच माहिती आहे विकास गोले, शुभम गोले, सुमित गोले, माफ करा सुमित गोले. भरपूर उंची असलेला हा खेळाडू सडपातळ बांधा आहे आपण पाहू शकतो, पण गोलंदाजी मात्र करतोय ना खरोखर वाखण्य जोगणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. चला पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू होतोय. पहिला षटक हादरण्यासाठी तयार आहे सुमित, तयार. इथं मात्र पाहू शकतोय काय घडतोय. फटका चांगलोय, सरळ जाते काव कर्णच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. एकेरी धाव मिळतोय, एकेरी धावेने धाव फलक हालतोय. याचा अर्थ होतोय श्री गणेश होतोय एकेरी धावेने 1 धाव आणि स्वतः ऋतिक माली यांचं सुद्धा खाता उघडतोय एकेरी धावेने. 5 षटकांचा सामना आहे मित्रांनो, अंतिम क्षण आहे आणि ज्या क्षणाची आपण सर्वांनी आतुरतेने वाट पाहिली होती आणि या जर नियोजन आयोजन करण्यामागे आपण पाहिलं तर नक्कीच आपले कमीत कमी महिना किंवा 15 दिवस तरी गेले असतील. त्याचा आज अंतिम क्षण आहे, त्याचा फायदा घ्यावाच लागेल कारण अंतिम क्षणाचा हा अंतिम मॅच आपल्या समोर आहे. मैदानामध्ये आपण पाहूया, प्रत्यक्ष आपण काळजी घेऊया मैदानावरची कारण अंतिम क्षणाचा मॅच आहे. आपल्याला सांगू इच्छितो सुंदर चेंडू. इथं मात्र फलंदाज चकवतोय आणि बॅटची एज लागतोय. पाहायला गडी बाद क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, पण आपल्याला माहिती आहे हा मॅच चालू आहे जो आपण पाहतोय साईराज इंटरप्राइजेस आंबडोशी वर्सेस SP11 वांगणी पाटण सई. या दोन्ही संघाच्या दरम्यान आपण पाहत आहोत, पण त्यांचे पाठीराखे पाहायचे आहेत. जर आपण पाहिलं ना तर स्टंपच्या पाठीमागं म्हणजे आमच्या उजव्या बाजूला पाहिलं तर प्रेक्षकांची अफाट गर्दी आपल्याला पाहायला भेटतोय. मित्रांनो ही गर्दी आहे ग्रामीण प्रीमियर लीगची आणि त्यांच्या पाठीराख्याची. नक्कीच भरपूर काही जे आले असतील प्रेक्षक ते आपले लाडके खेळाडूला पाहण्यासाठी आले असतील, पण काहीचे प्रेक्षक आहेत जे मॅचचं मनोरंजन घेण्यासाठी आले असतील. इथं मात्र पहिला विकेट घेतोय विकास. पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथं वापरतोय. हा क्रिकेटमध्ये 2च कर फेमस आहे, त्याच्यामध्ये एक आहे यॉर्कर आणि दुसरा आहे तेंडुलकर. आपल्याला माहिती आहे इथं मात्र एकेरी धाव मिळतोय, एकेरी धाव यांनी धाव फलक हारतोय. मात्र नॉन स्ट्राईकला उभा होता ऋतिक, त्याला संधी भेटतोय स्ट्राईकला खेळण्यासाठी. आता मात्र ऋतिक ज्यांनी पाठीमागच्या मॅचचा विचार करूया आपण, जिथं तब्बल 10 षटकार खेचले होते आणि 61 किंवा 64 धावांची पारी खेचली होती. 63 धावांची, माफ करा. तोच ऋतिक माली यावेळी फटका पाहण्यासाठी देखना फटका. 1 बॉन्स चेंडू जातोय धाव फलकावर लागतात ती मात्र 6 धावा. धावसंख्या नक्कीच पाहिले तर जर एक अनुमान लावलं तर नक्कीच आपण ठरू शकतो की 60 किंवा 70च्या घरामध्ये जाऊ शकतो, कारण 5 षटकांचा सामना आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतोय 2 षटक जे आहेत ते पॉवर प्लेचे आहेत. शक्तिवर्धक खेळ ज्याला म्हटलं जातंय, अशा खेळामध्ये आपल्याला तुटून पडायचा असतोय गोलंदाजावर. इथं मात्र गोलंदाजावर हावी होतोय प्रतीक. यावेळी संयम क्रिकेट पाहतोय, सन्मानजनक खेळतोय. इथं मात्र दिशा दाखवतोय फक्त आणि सुंदर अति सुंदर चेंडू टाकण्यात यश होतोय. तो मात्र सुमित गोले याला.
उंचपुरा हा गोलंदाज आपण पाहतोय. नेहमीच माझ्याकडून चूक होते गोलंदाजाचं नाव घेण्यासाठी. सुमित आहे. सुमित त्याचे स्पेल पाहिलं ना, खरंच स्पेल एकदम लय भारी आपण म्हटलं तरी चालेल. दुसऱ्या दिवसातला जो स्पेल होता ना, त्या पहिल्या मॅच मध्ये त्यांनी फक्त 2 षटक हाताळले होते. त्याच्यामध्ये 7 धावा खर्च 4 गडी बाद केले. यावेळी पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. निश्चितपणे हा चेंडू स्वेर असेल. एकेरी धावेने धावफलक घालतोय. कुठनंही असू द्या, पण रन संख्या वाढावी लागेल, कारण हा फायनलचा आणि अंतिम मॅच आहे. या अंतिम मॅच मध्ये आपल्याला जोरकस फटके मारावे लागतील, जोर लावा लागेल आणि संयम सुद्धा ठेवावा लागेल, टेम्परामेंट दाखवावं लागेल फलंदाजासाठी. इथं मात्र कशा पद्धतीने फलंदाज हावी होतोय गोलंदाजावर हे पाहावं लागेल. मात्र इथं गोलंदाज कशा पद्धतीने हावी होतोय हे मात्र गोलंदाजाला विचार करावा लागेल. फटका चांगला. इथं मात्र वाईट चेंडूचा आवाज सुद्धा आला होता, पण कड लागतोय, बॅटीची एज लागतोय, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. इथं मात्र 2 धावा घेण्यामध्ये सक्षम होते दोन्ही फलंदाज. 2 धावेने धाव फलक घालतोय. धाव फलक जाऊन पोहोचतोय ती मात्र 9. पंचांचा इशारा सुद्धा आमच्याकडे आला होता आणि इथं मात्र पहिला षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावर धावा लागतात, ते मात्र 9 धावा. मित्रांनो, विचार करावा लागेल. पहिला पॉवर प्लेचा जो षटक होता, आता आपण पाहिला एकदम कंजूस गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं ना, त्या पद्धतीने आपण सांगू शकतो. कारण 9 धावा म्हणजेच डबल अंकामध्ये सुद्धा स्कोर गेलेला नाहीये. आतापर्यंत फलंदाजाला वंचित ठेवले आहे मोठ्या फटक्यांसाठी. आपण पाहिलं तर ऋतिक मालीचा एक चौकार, तो सोडून जर पाहिलं ना, तर नक्कीच गोलंदाज हावी झाला होता फलंदाजावर. हेच विचार करावा लागेल. आता येणारा सेकंड नंबर जो गोलंदाज असेल, तो दुसऱ्या क्रमांकावर येणारा गोलंदाज कोण असणार, नक्कीच हे पाहावं लागेल. आणि त्या गोलंदाजाला सुद्धा टिचून मारा करावा लागेल, भेदक मारा करावा लागेल आणि आपल्या संघासाठी एक कंजूस गोलंदाजी करावी लागेल. कारण 2 फलंदाज ऋतिक आणि अक्षय दलवी हे दोन्ही फलंदाज आहेत. अक्षय दलवीला आता मात्र स्ट्राइक भेटलेला आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होता, अक्षयने ही मोठे फटके लावले होते. तोच अक्षय आता स्ट्राइकला आहे. पण अक्षयला यावेळी काय करावं लागेल, तर आक्रमकता अपनावी लागेल, कारण आक्रमक फलंदाजी करावी लागेल. ही फलंदाजी किंबहुना आपण विचार करू शकता कुठपर्यंत आपल्या संघासाठी कितपर्यंत मजल मारू शकते हे विचार करू शकता. कारण हा स्लॉग ओव्हर नाही आहे, हा पॉवर प्लेचा ओव्हर आहे. पॉवर प्लेचा ओव्हर म्हणतात आपण विचार करूया, 3 खेळाडू आहेत ते 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. तर आपण पाहूया क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशा पद्धतीने केली आहे. 3 खेळाडू जे आपण पाहतोय ते 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. आपण विचार केला तर एक लॉंग ऑफ मध्ये मला दिसतोय, दुसरा दिसतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि तिसरा मला वाटतोय जवळ आपण पाहतोय वाईडिश लॉंग आणि काव कॉर्नरच्या मध्ये ठेवलेला हा खेळाडू आपल्याला पाहतोय. चला आपण मैदानाकडे बोलूया. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आहे आणि फलंदाज सुद्धा तयार आहे. काय होतोय, काय घडतोय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त आपण पाहिलं 9 धावा होत आहे. इथं मात्र स्वागत करावं लागेल, प्रशंसा दिली जाईल का या चेंडूवर पाहावं लागेल. इथं मात्र रणक चुकतोय, गोलंदाज परत जातोय गोलंदाजीच्या मार्गवर. आता आपल्याला विचारच करावा लागेल, कारण हा चेंडू जो आहे ह्याच्या नंतरचा एक दबाव दडपण काढणारा असेल दोन्ही संघाच्या गोलंदाजावर पण आणि फलंदाजावर पण. स्लोअर चेंडू आपण पाहतोय, इथं मात्र व्हेरिएशन पाहायला भेटला. एकेरी धाव मिळतोय, एकेरी धावेने स्ट्राइक रोटेट होते. श्रुतिक मालीला खेळण्याची संधी मिळतोय स्ट्राइकला. धावा संख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 धावा. 10 अंक आपण म्हटल्यानंतर सचिन रमेश तेंडुलकरची आठवण येतोय. मित्रांनो, 1989 मध्ये ज्याच्याकडे 40,000ची 400 कार ज्यांनी विकत घेतली होती आणि ती पण लोन द्वारे घेतली होती. मग मात्र आज BMW कंपनीचे अँबॅसिडर सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे. आज 10वी मध्ये जो 3 वेळा फेल झाला आणि त्याच्याकडे आज मित्रांनो जवळ 5 CA काम करतात. हे आहे क्रिकेट दोस्तो. मित्रांनो, क्रिकेट मध्ये तुम्हाला मी सांगतो, प्रोफेशनल क्रिकेटर बना आणि प्रत्येक दिवशी आपण नाहीतर कमीत कमी 4 किंवा 5,000 रुपये कमवू शकता. हे सुद्धा आहे. यावेळी फाटका चांगला आहे, ऋतिकच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत दर्जेदार
गाणं ऐकत होतो, नक्कीच किरण पवारची आपण आठवण काढूया. कारण हा खेळाडू जो खेळतोय त्याने सांगितलं होतं का मी किरण पवारला फॉलो करतोय. एका हाताने षटकार मारणारा किरण पवार तोच आहे. सावलेश्वर सावले गावचा हा खेळाडू किरण पवार, ज्याच्या बॅटिंगमधून आपण पाहिलं ना, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असो किंवा दुसरी कुठली स्पर्धा असो, त्याच्यामधून इथं मात्र काय घडतोय काय नाही. पंचांनी इथं मात्र फेटाळून दिलेली आहे अपील, आणि इथं मात्र खुश होतील पाठीराखे ऋतिकच्या पाठीमागे बसलेले. कारण मित्रांनो हा खेळाडू त्या गुणाचा आहे. हाचा गुण आपण पाहिला याच्या मागच्या चेंडूवर 6 धावा आले होते. इथं मात्र आपण पाहूया काय घडतोय आणि धावसंख्या किती होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय. माझे स्कोरर मला कळवतात, गुणलेखक बसल्यात माझ्या बरोबर. आज गुणलेखिकाचं काम करतात ते मात्र माझे मित्र खंबा लंबा उखाडके आतिश सारले. 16 धावा फलकावर लागलेल्या आहेत मित्रांनो. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. दुसऱ्या षटकांचं काही चेंडू येणे शिल्लक आहे. या चेंडू मध्ये काय होऊ शकतोय याची किंमत आपण लावू शकतो. परंतु आणि जर तू हे पण आपण पाहिलं ना मित्रांनो, या क्रिकेटमध्ये जर आणि तर ह्याचा काही समावेश नाही. इथं करावाच लागेल, घडवावंच लागेल. इथं माझा फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, गेंद आर पार. ही मॅचची रिव्ह्यू करूया. पाठीमागे बोलूया. पाठीमागच्या मॅच मध्ये 10 षटकार लगातार आपल्याला पाहायला भेटेल. लगातार म्हणजे जवळ 69 धावांचा लक्ष होता आणि एकट्या ऋतिकने 63 धावा बनवल्या होत्या. असा मात्र ऋतिक माली धुवेदार सुनामी घेऊन येतोय मैदानावर. जेव्हा उतरतोय ना फलंदाजी करण्यासाठी, तर सुनामी मारल्यानंतर आता आपण पाहिला 2 षटकार तर येतोय. या षटकारानंतर धावा फलकावर धावा झलकतात. ते मात्र माझे स्कोरर मला म्हणतात धावा जातात ते 22 धावा. अजून ही दुसरं षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक आहे. या दुसऱ्या षटकातल्या पॉवर प्लेचा कितपर्यंत फायदा उचलतोय तो ऋतिक माली हे पाहावं लागेल. इथं मात्र प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, सी गेन आर पार सीमा पार धाव. काय घडतोय, षटकार येतोय आणि इथं मात्र अजूनही एक चेंडू येणं बाकी आहेत. धावा फलकावर धावा लागतात ते मात्र 28 धावा. पहिल्या षटकानंतर आपण विचार केला तर 9 धावा फलकावर होते. या एका चेंडू मध्ये काय घडणार याचा विश्लेषण येणारा चेंडूच सांगू शकतोय. इथं मात्र 28 धावा झालेल्या आहेत. जर आणि तर ह्याला क्रिकेटमध्ये स्थान दिलं जात नाही. चला पाहूया काय होतोय या चेंडूवर. हो, सन्मानजनक खेळून काढतोय. तिथं मात्र रनआउटचा चान्स असू शकतोय. चांगली फेकी इथं पाहायला मिळाली. चांगली फेक सुद्धा आपण पाहिली. इथं मात्र 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावर धावा लागतात ती मात्र 29 धावा झालेल्या आहेत. आता मात्र मी तुमच्यापासून थोड्याच वेळाने रजा घेणार आहे. मला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली आणि मी चला आपण पाहिलं 2 षटक मी मराठीमध्ये आपल्याला समोर कॉमेंट्री केली. मला एक संधी द्यावी, एक षटक फक्त हा जो आहे तो हिंदी मध्ये करण्याची. चला आपण बोलूया सामने दोस्तों. चले मैदान का रुख करते हैं जहां पर घमासान युद्ध होता. आज के दिन का ये अंतिम मैच आपके सामने. सबसे पहले आए हुए सभी दर्शकों का मैं हार्दिक स्वागत करूंगा. सभी खिलाड़ियों का हार्दिक स्वागत करूंगा. और अतिथि मंडल में मेरे साथ यहाँ पर टीम के स्पॉन्सर बैठे और जो दानशूर व्यक्ति बैठे उनका हार्दिक स्वागत करूंगा. और साथ ही यूट्यूब के साथ हमारे साथ जो लोग जुड़ चुके ना उनका हार्दिक स्वागत करूंगा. कहीं नहीं जाइए दोस्तों, धड़ाकेदार मैच होगा. एक कांटे की टक्कर का मैच आपको देखने को मिलेगा. बहुत ही रोमांचक मैच मिलेगा और रोमांचकारक मैच देखने को मिलेगा. फिर एक बार सुमित गोले के हाथ को गेंद को दिया है. स्ट्राइक पर रहेंगे ऋतिक. अभी तक भी बताता चलूं कि 2 ओवर की समाप्ति के बाद आपको बताता चलूं रन संख्या 29 जा पहुंची है. एक लंबे रनअप के साथ वॉकन एंड की तरफ से गेंदबाजी के लिए तैयार है
सुमित गोले। हॅलो हॅलो, सन्माननीय सदानंदजी गायकर या मैदानावर उपस्थित झालेले आहेत। या स्पर्धेच्या माध्यमातून मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आसन व्हायचं आहे। चलिए दोस्तों, मैदान का रुख करते पहली गेंद पर आप देख सकते हैं एक ही रन यहाँ पर देखने को मिला। और ये जानते हैं ऋतिक माली के ये गेंदबाज बहुत खतरनाक है, इसको संयम रूप से खेला जाएगा, ये सोच जरूर होगी। और इस बार अच्छा फटका, ये देख सकते हैं वन बाउंस जाती हुई सीधा काउ कॉर्नर की जानिब, वहां पर छोटे खिलाड़ी थी, बहुत अच्छी फील्डिंग और खराब थ्रो। लेकिन यहाँ पर कहना चाहूंगा यहाँ पर चतुराई और चालाकी दोनों बल्लेबाजों ने दिखाई और 2 रन आसानी के साथ पूरे किए। इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा 32 रन स्कोर बोर्ड पे लगते हुए 32 ऑन अ स्कोर बोर्ड। मैंने कहा था एक चेसेबल स्कोर बनाना होगा, और चेसेबल स्कोर के बारे में अगर कहा जाए ना दोस्तों तो 60 अबव या 70 इन बिटवीन रन अगर होते ना तो मैच में बहुत रोमांचकारक मैच होगा दोस्तों यहाँ पर। लेकिन सुमित गोले कोई खुलकर खेलने का मौका नहीं देते। सुमित को पता है किस तरह से गेंदबाजी की जाए, प्रेजेंट ऑफ द माइंड रख कर गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाज का माइंड पढ़ते हुए यहाँ पर बॉलिंग मार्क पर चुकते हुए। यही उनकी खासियत है दोस्तों कि बल्लेबाज किस तरह से बल्लेबाजी कर रहा है, कभी वाइड लाइन की गेंदबाजी करती है, कभी ब्लॉक होल की गेंदबाजी करती है, कभी वेरिएशन रखते हैं, स्वान गेंदबाजी, ऐसा वेरिएशन देखने को मिलता है गेंदबाजी में कि उन्हें गेंदबाज बहुत अच्छा गेंदबाज होगा या आने वाले समय में दोस्तों। और निश्चित रूप से ये आइकॉन में खेलेगा। देखिए यहाँ पर उंगलियां फिरोई, क्या हुआ, तालियों से स्वागत किया इस गेंद का दर्शकों ने। यही होता है इस गेंदबाज पर। देखिए बहुत कम ऐसा मैच में देखने को मिला है कि इस गेंदबाज ने पिटाई की हुई। सिर्फ एक ओवर ऐसा गया था जो 24 रन खर्च हुए थे इसकी ओवर में, लेकिन वहां पर कोई फर्क नहीं पड़ रहा था। लेकिन आज यहाँ पर फर्क पड़ेगा दोस्तों। यहाँ पर एक एक गेंद और एक एक रन कितना कीमती होता है ना, इसका अनुमान जरूर लगाया जाएगा दोस्तों। फिर एक बार सुमित दौड़ पड़े गेंदबाजी करने के लिए। ब्लॉक होल की गेंद, तेज तर्रार गेंद, यहाँ प्रेजेंट ऑफ द माइंड मैंने कहा था रखा था, उस तरह से गेंद की थी, खुलकर खेलने का मौका नहीं दिया बल्लेबाज को। फिर एक बार तालियों से स्वागत किया इस गेंदबाज का। क्यों न मानो क्रिकेट का ब्रह्मास्त्र जिसे कहा जाता है, ऐसी ब्लॉक होल की गेंदबाजी देखने को मिली। यहाँ पर आपको बताता चलूं, अगर ऐसी गेंद होगी ना दोस्तों तो शायद से मिस शॉट या हेलीकॉप्टर शॉट हो सकता है, जो गेंद सीमा रेखा बाउंड्री के बाहर जा सकता है दोस्तों। यही होगा। सुमित फिर एक बार वॉकन एंड की तरफ से गेंदबाजी के लिए तैयार है, बहुत ही बढ़िया और हाई आर एक्शन के साथ गेंदबाजी, बहुत ही सिम्स देखिए कितना बेहतरीन है गेंद, क्या बात है दोस्त, बहुत ही बढ़िया, प्रशंसा की जाएगी गेंदबाज की। छोटे कद के गेंदबाज, बड़े कद के गेंदबाज, लेकिन उम्र में छोटे। मैंने इंटरव्यू में उनसे कहा था तो उन्होंने कहा कि मेरी उम्र अब सिर्फ 20 साल है, 20 इयर्स, यानी आने वाले समय में फ्यूचर प्लानिंग क्या होगा इस गेंदबाज का। बहुत ही बढ़िया ये प्लेटफॉर्म मिलता है दोस्तों। जीपीएल जो ग्रामीण प्रीमियर लीग का प्लेटफॉर्म रखने का कारण क्या था? कारण यही था कि हमारे आने वाले गेंदबाजों को, बल्लेबाजों को एक अच्छा प्लेटफॉर्म मिले। यही प्लेटफॉर्म खड़ा किया यहाँ पर, बहुत ही बढ़िया आयोजन नियोजन के साथ इस कमेटी ने। फिर एक बार सुमित दौड़ पड़े बल्लेबाज ऋतिक के लिए, फुल टॉस गेंद इस बार देखिए क्या गढ़ेगा, फॉलो थ्रो में इस गेंदबाज ने, डीजे रुकिए, डीजे ने बचाना है, डीजे रुकिए, डीजे। इस गेंदबाज ने ऋतिक माली को अगर देखा जाए ना तो यहाँ पर दूसरी बार आउट किया है और खुलकर खेलने का मौका नहीं दिया। प्रशंसा करने होगी। डीजे आप तुम्हारी बारी बनती है, डीजे और इसको एक अच्छा प्लेटफॉर्म जरूर मिलेगा। चलिए मैं एक ओवर के लिए ले चलता हूं, हमारे साथ ही उप सरपंच यहाँ पर मौजूद है, उनके पास इस एक ओवर का हाल देखने जानने के लिए।
धन्यवाद गोल्डी. एक मिनिट. मैदानावर काय घडतोय, नशीब फुटलं का काय असं होतोय. अजून काही झालेलं नाहीये, पण इथं मात्र कमिटीला नक्कीच जावं लागेल. बाहेर गेला तरी येऊ शकतो. हा नियम नाही, हा रूल्स नाहीये. टेनिस क्रिकेट मध्ये येऊ शकतोय. आता मात्र काय घडणार. पाठीराख्यांना किती इथं पाहू शकतो आपण. जे ऋतिकचे पाठीराख्यांना नक्कीच खूपच लांबून आले असतील आणि त्याची मॅच पाहण्यासाठी. इथं मात्र काय घडते, नशीब नाही फुटलेलं आहे. इथं मात्र चेंडू फुटले मित्रांनो. आणि हीच गोष्ट आता माझ्या समवेत झाली होती, 1-2 मिनिटं अगोदरच झाली होती. आकाश मांजरेकर यांनी विचारलं होता, गोल्डीबाई जर शेवटच्या चेंडूवर 6 धावा असतील आणि चेंडू फुटला तर काय, नशीब फुटल्यासारखं होतोय मित्रांनो. हा क्रिकेट असाच आहे टेनिसचा, ह्याला काहीच करू शकत नाही आपण. तर इथं मात्र नशीब बलवंत, देव तारी त्याला कोण मारी. ऋतिक पुन्हा मैदानामध्ये दिसतोय. धन्यवाद गोल्डीबाई, मनापासून तुम्हाला धन्यवाद. तुमचं स्वागत करतो, तुमचा आभार व्यक्त करतो. 2 दिवसाच्या समालोचनामध्ये तुम्ही एक उत्कृष्ट समालोचन या ठिकाणी केलं. सर्व प्रेक्षकांची मनं सुद्धा तुम्ही जिंकलीत. माझे दुसरे सहकारी आतेश शार्ले या ठिकाणी कॉमेंटेटर आहेत. माझे काल अलिबागहून आलेले 2 कॉमेंटेटर या ठिकाणी होते. आज मांजरेकर सुद्धा अलिबागहून आलेले कॉमेंटेटर आहेत, समालोचक आहेत. आणि सगळ्या समालोचकांनी आणि आपण सगळ्यांनी मिळून या जीपीएलचा जो आपण या जो हंगाम सुरू आहे त्याच्यामध्ये मनसोक्त क्रिकेट रसिकांची मनं जिंकलीत. मनापासून मी धन्यवाद देतो. सगळे समालोचक कक्षामध्ये बसलेले समालोचक या ठिकाणी आहेत. या ठिकाणी माझे स्कोरर आहेत, गुणांकन करणारे, त्यांचं सुद्धा मनापासून मी स्वागत करतो. माझ्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर पाहुणे, आदरणीय ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. ते रोहा तालुक्याचे माजी सभापती सदानंदजी गायकर साहेब, आदरणीय व्यासपीठावरती सगळे संघाचे मालक शेखरजी ठाकूर, प्रल्हाद राणे, श्रीयुत सुभाष मडवी, किसनदादा बोरकर, प्रमोद जांभेकर, श्रीयुत भुरुमकर, त्याचबरोबर दीपक माडिक, हे सगळे संघ मालक सुद्धा आदरणीय व्यासपीठावरती बसलेले आहेत. माझ्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आदरणीय सर्व प्रमुख पाहुणे आणि मान्यवर जे क्रिकेटचे समीक्षक या ठिकाणी बसलेले आहेत. सर्व या ठिकाणी श्रीयुत बसलेले मान्यवरांमध्ये श्रीयुत काते आणि श्रीयुत खांडेकर हे सुद्धा प्रमुख पाहुण्यांच्या पंक्तीमध्ये या ठिकाणी बसलेले आहेत. माझ्या संपूर्ण या मॅच पाहण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक वर्ग आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पाटणसीहून आलेले सर्वच माझे ग्रामस्थ आणि आदरणीय सर्व मान्यवर, आजी माजी सर्व सरपंच या ठिकाणी पाटणसीचे, आदरणीय ग्रामपंचायत सदस्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातील सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित, वज्रोलीचे असतील, गोडसईचे असतील, वाकण नाक्यावरचे असतील, बाळसे असतील, आंबडोशी आहे, वांगणी आहे, या ठिकाणी वेलचेत आहे, नंतर कोंडगाव आहे, शेतपळस आहे, नंतर आपले या ठिकाणी आलेले दुसरे शेतपळसची टीम सुद्धा आहे, पळसची. सर्व जे पदाधिकारी लोक या ठिकाणी प्रेक्षक वर्ग जमलेला आहे, ते आपलं एक जीपीएलचं सत्र, 4थं क्षेत्र ज्यावेळी चालू झालं परवापासून, तेव्हापासून आपण या ठिकाणी या क्रिकेट खेळाचा आनंद लुटण्यासाठी आपण आलेत. प्रेक्षकांची उपस्थिती सुद्धा मला पाहायला मिळाली आणि गेल्या 3 दिवस चाललेल्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये कोणताही गालबोट न लागता ही स्पर्धा यशस्वीरित्या आपण अंतिम फेरीच्या सामन्यापर्यंत पोहोचलेला आहोत. अंतिम फेरीचा सामना सुद्धा संघांमध्ये अतिशय चुरशीचा सामना होणार आहे. आणि सार्ले आपला हा आता कितवा षटक घेऊन आलाय? थोडासाच खेळ थांबवला होता, कारण जो आता ऋतिक जो तंबू मध्ये परतला होता तो बॉल फुटला होता आणि त्याला परत बोलवलेला आहे. आणि आता चेंडू हातामध्ये आहे, तो चांगला चेंडू आणि ढकललेला आहे त्यांनी. चेंडू डीप एक्स्ट्रा आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्स मधून त्यांनी चेंडू ढकललेला आहे आणि 1 धाव त्यांनी पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या होतोय 35.
संघाची धावसंख्या होते 35. अंपायरचा इशारा आहे इकडनं आम्हाला कळवलं. षटक संपल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतोय ती 35 धावसंख्या झालेली आहे आणि 2 षटक अजून या सामन्यातली शिल्लक आहे. 2 षटक शिल्लक आहेत. तर अशा पद्धतीने हा 35 धावसंख्या आहे आणि पाहू 2-12 चेंडू मध्ये कितीपर्यंत हा स्कोर. हा संघ प्रमोद जांभेकरचा हा संघ मैदानामध्ये आहे. साईराज 11 अमडोसी हा संघ मैदानामध्ये आहे आणि मोठी धावसंख्या उभारण्यासाठी जो का आता गोल्डी म्हणून या ठिकाणी माझे समालोचक मित्र या ठिकाणी कॉमेंट्री सांगत होते, समालोचन करत होते की नशीब बलवत असेल तर काही होऊ शकतं. ऋतिक हा जो फलंदाज बाद झाला होता तो चेंडू फुटलेला होता, तो पायलिन मध्ये परतत होता, पायलिन मध्ये तो गेला सुद्धा होता आणि पुन्हा ज्यावेळी नवीन खेळाडू आला धावसंख्या झाले 35 धावसंख्या झालेली आहे. 35 धावसंख्या झालेली आहे. तर हा आपला पॅव्हलिन मध्ये परतला होता परंतु नवीन फलंदाज आला त्याने चेंडू पाहिला आणि त्या पंचांच्या निदर्शनास आणून दिला त्याने आणि तो चेंडू फुटलेला होता आणि त्याला पुन्हा बोलवलं. क्रिकेटच्या नियमानुसार ऋतिकला पुन्हा बोलवण्यात आला आणि आता पाहूया ऋतिक काय धमाका करतोय ते. त्याच्या खूप असे त्यांनी हा मैदान गाजवलेलं आहे 3 दिवसामध्ये. आणि आता गोलंदाजीसाठी आलेत. नवीन गोलंदाज कोण आहेत? सारले गणेश राणे, अजिंक्य राणे नाही, गणेश राणे, अजिंक्य राणे जो आपला आता मला वाटतं आता कुठल्या टीम मधून कुठे IPL च्या माहिती नाही कारण तो संघ बदलत असतो. दिल्लीमध्ये होता, कोलकाता मधून गेलेला आता अजिंक्य राणे ज्याचा कसोटीमध्ये काय परफॉर्मन्स मिळाला नाही. गेल्या 3 सत्राच्या कसोटीमध्ये अपयशी ठरला होता परंतु अतिशय एक तंत्रशुद्ध फलंदाज राहुल द्रविड नंतर जो नाव घेतलं जातं ते अजिंक्य राणेचं आता तर IPL मधून कलकत्त्यामधून खेळतोय आणि आमचा हा राणे हा आता आमच्या प्रल्हादच्या टीम मधून खेळताना चांगला चेंडू होता आणि चेंडू पाठीमागे जातोय. एक हिंदी कॉमेंट्री प्रेक्षकांना पाहिजे का? चला हिंदीमध्ये मी आता गोल्डी भाईने बोलवतोय. आपण हिंदी कॉमेंट्रीचा त्यांना आवड आहे हिंदीची सुद्धा आपण या ठिकाणी समालोचन करावं. गोल्डी भाई आपण आणि हिंदीसाठी माझे आपण हिंदीमध्ये समालोचन करावं अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. धन्यवाद. प्रेक्षकांनो हॅलो माईक थोडासा प्रॉब्लेम आहे. हेलो प्रेक्षकांची अपेक्षा है हिंदी में, नक्कीच मी हिंदी में करना रहा. चलो अपन चलते हैं मैदान पर. दोस्तों आए हुए सभी खिलाड़ियों का, सभी दर्शकों का मैं हार्दिक स्वागत करता हूं. ले चलता हूं मैदान पर जहां पर एक घमासान युद्ध होने वाला है और उस घमासान युद्ध का अंपायर की तरफ से इशारा आता हुआ. यस नो डाउट यहां पर रूल्स नंबर 22 के अनुसार वाइड गेंद करार देती हुई 1 रन मिलेगा. इस 1 रन के साथ सबसे पहले स्कोर दोहराना चाहूंगा. स्कोर जा पहुंचा है 39 ऑन अ स्कोर बोर्ड. 39 रन स्कोर बोर्ड पे लग चुके हैं. यहाँ पर मैंने कहा था कि देवतारी उसे कौन मारी. यहाँ पर देखिए ऋतिक. क्रिकेट है दोस्तों, क्रिकेट इसलिए कहा जाता है अनिश्चितताओं का गेम. यहाँ पर आपको ले चलेंगे पहले मैदान की तरफ. गेंदबाज तैयार है. गेंदबाज गणेश चौथी ओवर लेकर आए. गणेश एक अच्छे गेंदबाज है, अच्छी गेंदबाजी वाली की स्ट्राइक पर है ऋतिक माली. इस बार देखिए उठाकर खेल दिया है. कैच हो सकता है क्या? यहाँ पर देखिए क्या हुआ. यहाँ पर नसीब बलवंत है. मैंने कहा था ना दोस्तों क्रिकेट में लक फैक्टर की बहुत जरूरी है. यहाँ पर आपको बताता चलूं दोस्तों कि लक जिसका होगा ना वही आगे बढ़ेगा. और आजमा ले लक. यहाँ पर ऋतिक का लक था और वो फिर एक बार जब गेंद फूटने के बाद भी वापस आ गए. डेड बॉल करा दिया गया. यहाँ पर क्या छूटा है? क्या मैच छूटा है? नहीं, ये फर्स्ट इनिंग है, ये अनुमान नहीं लगा सकते दोस्तों. लेकिन मैदान का रुख करेंगे जहां पर घमासान युद्ध होगा. फिर एक बार बहुत अच्छी गेंद, काबिल तारीफ गेंद यहाँ पर देख सकते हैं आप. एक ही रन लेने का मौका मिलेगा और एक ही रन में संतुष्ट होना पड़ेगा दोनों बल्लेबाज को. यहाँ पर आपको बताता जरूर क्या गेंदबाजी है. बहुत ही अच्छी गेंदबाजी, अब तक की कंजूस गेंदबाजी. आपको बता दो पहले ओवर में पहली गेंद पर 1 रन, दूसरी गेंद पर 2 रन, तीसरी गेंद पर वाइड आया और चौथी गेंद पर 1 रन. यानी कि 3 गेंदें अभी भी हो चुकी हैं. आने वाली 3 गेंदें चौथी ओवर की अभी भी बाकी है. प्रगति पर चलता हुआ चौथा ओवर. पटकी हुई गेंद, खास बड़ा शॉट. वहां पर फिर एक बार कैच हो सकता था लेकिन गेंद गैप में गिरी और गेंद आर पार सीमा पार 6 रनों के ऋतिक के बल्ले से आता हुआ ये यहाँ पर छक्का.
नहीं इस बार, लेकिन मौका दिया और मौके का फायदा उठाया ऋतिक ने। बैक टू बैक दूसरा छक्का आता हुआ यहाँ पर। स्लॉग ओवर, अंतिम ओवर, हाना मारी का षटक जिसे कहा जाता है, ऐसी गेंदबाजी आपको देखने को मिलेगी दोस्तों। यहाँ पर आपको बताता चलूं कि अब स्कोर देखना बहुत जरूरी हो गया है, क्योंकि स्कोर जहां पहुंचा है मेरे स्कोरर मुझे बताते हुए 53 रन ऑन स्कोर बोर्ड। अगर 70 क्रॉस कर गए ना तो निश्चित रूप से ये मैच में पकड़ बना लेंगे, लेकिन यही चाहेंगे ऋतिक और उसके साथ ही बल्लेबाज अक्षय दलवी। चलिए अब देखना होगा बची हुई 6 गेंदों का किस तरह से समाचार लिया जाएगा, क्योंकि 6 गेंदे अभी भी आना बाकी है। फिर सोचने पर मजबूर होते हैं, टीम मीटिंग करने पर मजबूर होते हैं। ये गलती आपकी थी दोस्तों, आपने कैच छोड़ा था और मौका मिला सामने वाले बल्लेबाज ऋतिक को खेलने का। लेकिन ऋतिक के बारे में कहा जाए ना दोस्तों, क्लास है, टेम्परामेंट आपने देखा बहुत अच्छा है, रुक कर खेलते, संयम है उनके पास और प्रेजेंस ऑफ द माइंड, जहाँ की गेंद वहां पर मारने का क्षमता रखते हैं दोस्तों। ये है क्लास ऋतिक के पास, क्योंकि ऋतिक का अगर प्रशंसा की जाए तो बहुत कम है दोस्तों। साथ ही अगर बात की जाए गेंदबाजी करने वाले टीम की, पंकज की बात की जाए, नीलेश की बात की जाए, बहुत ही बढ़िया उनके पास टेम्परामेंट है और वो उनके पास क्षमता है उस तरह के शॉट्स लगाने की। फिर एक बार गेंदबाज दौड़ पड़े गेंदबाजी करने के लिए, चलिए पटकी हुई गेंद यहाँ पर देखिए धीमे हाथों से खेला, सम्मानजनक खेला, यहाँ पर स्ट्राइक रोटेट की, अपने साथी खिलाड़ी नॉन स्ट्राइक पर खड़े थे ऋतिक, उनको खेलने का मौका मिला। यहाँ पर जब गेंद फूटी थी ना दोस्तों, उस वक्त प्रमोद दादा जांबेकर बहुत खुश हुए थे, क्योंकि उन्हें पता था ऋतिक जैसा बल्लेबाज मैदान में आकर खेलने को फिर मौका मिला उसे। तो चलिए अब 5 गेंदें आने वाली शेष होगी। यहाँ पर 54 रन है और 54 रन में अगर देखा जाए ना दोस्तों, ऋतिक माली को इतना प्रोत्साहन क्यों दिया जाता है, तो अभी बताता चलूं कि 44 यानी कि 44 रन निजी स्कोर पे खेलते हुए दोस्तों यहाँ पर। इसीलिए कहा जाता है क्रिकेट में दोस्तों, इस क्रिकेट इज द ग्लोरियस गेम, और उसका पूरा फायदा उठाते हुए और पूरा आज के दिन का श्रेय जाता हुआ देख सकते हैं कि ऋतिक माली के पास, क्योंकि ऋतिक माली के पास वो क्षमता है, ऑलराउंडर की भूमिका नहीं, अपने गेंदबाजी भी अच्छी करते हैं और बल्लेबाजी भी आप देख सकते हैं, इसीलिए आइकॉन के रूप में खेलने जाते हैं हर एक जगह पे, मैंने उन्हें देखा है। फिर एक बार गेंदबाज दौड़ पड़े, ओहो यहाँ पर देखिए क्या क्लास है, बहुत ही बढ़िया क्लास देखने को मिल रहा है। यहाँ पर एक तेरी तो एक मेरी, लेकिन गेंदबाज यही चाहेगा कि बड़े लंबे शॉट्स यानी कि छक्के और चौकों से वंचित किस तरह से रखा जाए बल्लेबाज को, ये सोच होगी। यहाँ पर सोचने पर मजबूर जरूर किया है, लेकिन अंतिम शतक जिसे कहा जाता है, सोचने वाला शतक जिसे कहा जाता है, अंतिम ओवर में सोचने पर मजबूर किया जाता है। अगर गेंदबाज, मैंने कहा था कि गेंदबाज अच्छी गेंदबाजी करता है तो अंतिम ओवरों में ही ज्यादा विकेट चटकाए जाते हैं, लेकिन अगर पिटाई हुई तो अंतिम गेंदबाज पर ही पिटाई होती है दोस्तों। इसलिए गेंदबाज को हमेशा सर्फ एक्सल या लाइफ बॉय साबुन के जरिए देखा जाता है दोस्तों। यहाँ पर प्रशंसा करनी होगी गेंदबाज की, बहुत अच्छी गेंद, पटकी हुई गेंद आप देख सकते हैं। यहाँ पर एक रन चुरा लिया है, फील्ड उतनी खराब होती हुई यहाँ पर, और फिर एक बार आपने मौका दिया है, नॉन स्ट्राइक पर हो सकते थे अगर एक रन आता तो, यहाँ पर आपको बताता चलूं, लेकिन यहाँ पर 2 रन आए और इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है 56 ऑन स्कोर बोर्ड। आने वाली 3 गेंदें शेष होगी, 3 गेंदों का खेल अभी भी बाकी होगा दोस्तों, और 3 गेंदों में आतिश 3 गेंदे ये बहुत ही महत्वपूर्ण होगी मेरे नजरिए से। अगर बड़े शॉट्स आएंगे ना तो बहुत मुश्किल हो सकता है फील्डिंग करने वाले टीम के लिए, लेकिन अगर नजरिए से देखें ना, बिंदी गेंद या विकेट आएगा ना, यस नो डाउट मैच रोमांचकारक होगा। यस बहुत अच्छी गेंद, पकड़कर गेंदबाजी देखने को मिली। यहाँ पर आपको बताता चलूं,
और यहाँ पे क्रॉस हो गए और यहाँ पर एक विकेट जरूर मिलेगा और एक रन भी मिलेगा। 55 रन, 57 रन, माफ करना, 57 रन ऑन स्कोर बोर्ड। ये होती है चाणक्य चालाकी गेंदबाजी की। अभी तक भी आपको बताता हूँ 4 गेंदी बहुत ही दिमागदार गेंदबाजी की है, कंजूस गेंदबाजी जिसे कहा जाए ना, ऐसी गेंदबाजी की है। और यहाँ पर प्रेजेंट ऑफ द माइंड जिसे कहा जाता है, ऐसी गेंदबाजी देखने को मिलेगी दोस्तों, क्योंकि अभी भी 2 गेंदे आना शेष है। और ऋतिक माली की सोच होगी कि वो तो सीमा रेखा बाउंड्री को ही देखते होंगे, कहाँ खिलाड़ी है कहाँ नहीं है, लेकिन मुझे पार करना है दोस्तों। ये 2 गेंद पर ये सोच होगी, लेकिन गेंदबाज की सोच होगी कि लगभग ये गेंद डॉट जाएगी। लेकिन 47 रन निजी स्कोर पर खेलते हुए ऋतिक, और अच्छी गेंद यहाँ पर ब्लॉक होल की गेंद, कारपेट के सहारे के, खराब फील्डिंग, गेंद आर पार। कांग्रेचुलेशन ऋतिक, फिर एक बार आप देख सकते हैं सेकंड पर फील्डर ने गलती कर दी। ये 4 रन भी गिने के, कहां गलती हुई ये, लेकिन यूट्यूब माध्यम से आप देख सकते हैं दोस्तों। जाने के बाद आखिरी गेंद है, अच्छी गेंद, यहाँ पर खुलकर खेलने का मौका नहीं, यहाँ पर विकेट भी नहीं मिलता हुआ, लेकिन बिंदी गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी। 61 रन, 62 रनों का लक्ष्य रखा है यहाँ पर। साथ ही मैं ले चलता हूँ मेरे साथी कमेंटेटर यहाँ पर मौजूद है। सबसे पहले धन्यवाद देना चाहूंगा ये आयोजन कमेटी का, जिसने 3 दिन मुझे इस व्यासपीठ पर बोलने का, कमेंट्री करने का मौका दिया दोस्तों। ये प्लेटफॉर्म है हम जैसे लोगों के लिए, और मुझ जैसे नाचीज को इस पर बोलने का मौका मिला, ये मेरे लिए बहुत बड़ी बात थी। मेरे साथ आतिश सारले है, उसके बाद अलीबाग के कमेंटेटर आकाश मांजरेकर है, साथ ही हमारे छोटे कमेंटेटर जीवन मिसाल ये भी है यहाँ पर। लेकिन सबसे बड़ी बात थी, मुझे यहाँ पर बुलाया गया और कहा गया कि निश्चित रूप से आपकी कमेंट्री हमें अच्छी लगती है, तो आपके 3 दिन लगातार हमें यहाँ कमेंट्री के लिए दी जाए। बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगा आयोजन कमेटी के लिए। और ये मेरे 4 शब्द यहाँ पर समाप्त करता हूँ और ले चलता हूँ अलीबाग का बुलंद आवाज आकाश मांजरेकर हमारे साथ मौजूद है। धन्यवाद सर. बोलूयात मैदानाच्या दिशेने, जिथे आपण पाहतोय फायनलचा थरार ग्रामीण प्रीमियर लीग 2022 सेकंड इनिंगचा उत्तरार्धाचा खेळ या ठिकाणी सुरुवात होताना आपण पाहतोय. नशिबाची साथ किती महत्वाची असते, मेहनती सोबत नशीब किती महत्वाचं असतं, हे आज आपण फायनल मध्ये अनुभवलंय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना, तर ऋतिक माळीला मिळालेले जीवनदान आणि तदनंतर त्याने लगावलेलं अर्धशतक प्रतिस्पर्धी संघाला कर्दन का ठरणारी होती, हे पुन्हा एकदा मैदानावरती सिद्ध झालेलं आपण पाहतोय. येणारी प्रत्येक संधी क्रिकेटमध्ये किती महत्वाची असते, हे आता मात्र प्रतिस्पर्धी संघाला चांगलंच समजलं असेल, हे विसरून चालणार नाहीये. एका बाजूला आपण जर पाहिलं ना, तर SP11 वांगणी पाटसाई संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच साईराज एंटरप्राइजेस आमडोशी संघ या ठिकाणी आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. अर्थातच SP वांगणी पाटणसाई संघाच्या बाजूने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं ना, तर साईराज एंटरप्राइजेस संघाने चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली. ऋतिक माळीने खऱ्या अर्थाने एक स्टँडर्ड सेट केलाय, बेंचमार्क सेट केलाय की कशा पद्धतीची फलंदाजी केली जावी. आणि मग असा असताना त्याचा खेळ संपूर्ण रायगड पट्ट्यामध्ये इतका प्रसिद्ध का आहे, हे पुन्हा एकदा त्याने आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना नागोठणेकरांना दाखवून सुद्धा दिले. अप्रतिम क्रिकेटची स्पर्धा, फायनलची लढत या ठिकाणी आपण पाहतोय. ना भूतो ना भविष्यतही अशा पद्धतीची स्पर्धा या ठिकाणी मैदानावरती आपण पाहतोय. बघा, या स्पर्धेमध्ये ना 8 संघांना संधी दिली. 8 संघ म्हणजे 88 खेळाडूंनी या स्पर्धेमधलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, डोळ्यांचं पारणं फिरणारं चषक आपल्या नावावरती करायचं, यासाठीचं एक स्वप्न पाहिलं आणि स्वप्न सातत्यात उतरण्यासाठी खऱ्या अर्थानं जगदोजहद मैदानावरती सुरू आहे. मैदानावरती आपण पाहिलं ना, तर एका
तीर प्रमाणे एका बाणाप्रमाणे सरळ एका रांगेत खेळाडू मैदानावरती येताना आपण पाहतोय आणि हे ग्रामीण प्रीमियर लीगचे यश आहे जिथे खेळाडूंना एक सवय लागते, जिथे खेळाडूंना खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमन म्हटलं जातं ते उगाचच नाहीये आणि मग शिस्तबद्धता क्रिकेटमध्ये असावी हे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या इनिंगचा समाप्ती झाली जिथे 61 धावा आल्या. आता विजयासाठी मात्र प्रति षटक आपण पाहिलं ना तर 15.55च्या सरासरीने 62 धावा करायच्या आणि मग 62 धावा करताना रणनीती कशी असावी, पॉवर प्लेच्या षटकांमध्ये हाणामारी करावी का किंबहुना त्यांच्या डेथ ओव्हर स्पेशलिस्ट पर्यंत वाट बघावी का, असे बरेचसे प्रश्न असतील. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला कोणत्या गोलंदाजाला कोणत्या लाईनअपने मैदानावरती उतरावं असे बरेचसे प्रश्न मैदानावरती पाहायला मिळतात. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजीज. प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं. मैदानावरती खेळणारे 11 खेळाडू आणि मैदानाच्या बाहेरचे संघ मालक आणि कोच यांच्या संपूर्ण नजरा या मॅच वरती आहेत, कारण प्रत्येकाने एक अपेक्षा आखली आहे, प्रत्येकाने एक स्वप्न पाहिलंय की ग्रामीण प्रीमियर लीग 2022 आपण आपल्या नावावरती करायची. एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं ना तर 8 संघ म्हणजे एसपी वांगणी संघ पाटणसही पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं ना तर या स्पर्धेमध्ये 8 संघ आहेत, त्यापैकी एसपी 11 वांगणी पाटणसाई संघ फायनल मध्ये खेळतोय. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर मरियाई वांगणी संघ हा सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. साईराज एंटरप्राइजेस आमडोशी संघ फायनल मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. शुभ 11 वेलशेत संघाने सुद्धा या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला. अगदी त्याच वेळेला प्रख्यात वॉरियर्स बाहेर शिव संघ याने सुद्धा आपण पाहिलं द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. शर्यू एंटरप्राइजेस वांगणी संघाने सुद्धा या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला. नवनाथ 11 कोंडगाव संघ आपण पाहिला या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला आणि श्री धावीर 11 वज्रोली संघ या स्पर्धेमधला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे ग्रामीण प्रीमियर लीग 2022 वाकण नागोटणे पंचक्रोशीतील ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांची मानाची लाडकी लोकप्रिय क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. चला वळूयात मैदानावरती जिथे सलामीची जोडी आली. निलेश स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती पंकज या ठिकाणी सज्ज आहे. तर गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहिलं ना तर ऋतिक माळी या ठिकाणी आपण पाहतोय. बघा झिम्बाब्वेचा एक खेळाडू होता नील जॉन्सन, जो पहिले फलंदाजी सुद्धा करायचा, पहिले गोलंदाजी सुद्धा करायचा. भारतीय संघासाठी सुद्धा असं करणारा इरफान पठाण आपण पाहिला, ज्याला इयान चॅपल यांच्या खऱ्या अर्थानं कोचिंगमुळे कुठेतरी सलामीसाठी येण्याची संधी मिळाली होती. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, ईद का जवाब पत्थर से, जशास तसं उत्तर, चेंडू सीमारेषा पार. षटकार. फलंदाज ज्यावेळेला षटकार लगावतो ना त्यावेळेला गोलंदाजाला काय वाटत असेल हे ऋतिक माळेने सुद्धा आता मात्र अनुभवलं असेल, हे विसरून चालणार नाहीये. पहिल्या इनिंग मध्ये त्याने अर्धशतक केलं होतं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनोव्हेशन अँड यू असं करत असताना मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता. वळूयात मैदानावरती जिथे आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती ऋतिक पुन्हा एकदा राऊंड विकेट गोलंदाजी. चेंडू हवेत आहे, संधी जरूर होती, मात्र इतका हवेत नव्हता की क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकेल. आपण जर पाहायला गेलो ना तर निलेश खांडेकर आणि राकेश खांडेकर या बंधूंनी अंडरआर्म क्रिकेट सुद्धा चांगल्या पद्धतीचं खेळलंय. आणि मग असं असताना आपण पाहिलं तर 2 भाऊ आता मात्र प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळत आहेत. आणि हेच जर आपण थोडस प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आपण बघायला गेलो तर IPL मध्ये सुद्धा कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या आता मात्र वेगवेगळ्या संघांमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. त्याच पद्धतीचा काहीसा नजराणा मैदानावरती या IPL फॉर्मॅटने दिलाय जरूर. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, पंचांनी चेंडूला जाणलं, परखलं, ओळखलं आणि आमच्या स्कोरच्या दिशेने कवायत पद्धतीने हवेत हात समांतर फैलावले आणि चेंडू वाईड आहे, स्वैर आहे, याचा अर्थ प्रतिस्पर्धी संघाला एक्स्ट्राची धाव दिली जाईल हे डिक्लेअर केलंय आणि 8 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. बघा प्रतिषटकनं 15 ते 16 ची सरासरी राखायची आहे. आणि मग असं असताना एखादा चांगला चेंडू मिळाला ना तर त्याला मोठा फटकाच खेळायचा आहे. यावेळेला आपण पाहतो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर
षटकार आणि त्यात आता मात्र भर पडेल ती म्हणजे नो बॉलची. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. बघा 5 षटकांचा सामना आहे. प्रति षटक 12.40 ची सरासरी हवी आणि असं असताना आमचे गुणलेखक कळवत आहेत की पहिलं षटक प्रगती पथावरतीच आहे आणि एकूण 15 धावा आतापर्यंत लागलेत. निलेश खांडेकर या वेळेला मात्र आपली इनिंग जबरदस्तपणे पुढे नेत आहेत. कव्हरच्या दिशेने साधा सोपा कॅच सुटला, जीवनदान दिलाय आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण पाहिलं तर फ्री हिट जरूर होता, मात्र कॅच सुद्धा सुटली गेली आहे. आज जितक्या कॅच पकडल्यात ना तेवढ्याच कॅच सुटल्या सुद्धा गेल्यात. एक कटू सत्य मैदानावरती आज आपण अनुभवलंय जरूर. 16 ऑन स्कोर बोर्ड जरूर फ्री हिट होता, मात्र कॅचेस पकडल्या गेल्या पाहिजेत. ऍटलीस्ट काहीच नाही तर प्रॅक्टिस होईल ही बाब सुद्धा फार महत्वाची असते. ऋतिक माळी पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज होतोय. आपल्याकडे असलेला अनुभव, कर्तृत्व आणि नेतृत्व या बळावरती चांगली कामगिरी करतोय. बघा यावेळेचा चेंडू विकेटकीपर पर्यंत लगेचच पोहोचला. इतका वेगवानचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 1 to go चा इशारा येईल. आपण जर पाहिला तर व्हेरिएशन इज द ओनली कॉन्स्टंट. आपण जर बघायला गेलो चेंज फार महत्वाचे असते. वैविध्यता असावी लागते आणि मग तीच वैविध्यता कधी स्लोवर वन, कधी वाईड यॉर्कर, कधी विकेट टू विकेट. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू अनसाच्या दिशेने खेळलाय. आउटफील्ड मुळे फलंदाजाला दुष्परिणाम भोगावा लागणार, तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी नशिबाची बाब पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. षटक क्रमांक 1 समाप्त. धावफलकावरती बिनबाद 17 आणि मग असं असताना विजयासाठी 62 धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. मग हा पल्ला आता मात्र चांगल्या दिशेने वाटचाल करते, जिथे 12.40 ची सरासरी गरजेची आहे. आणि मग पॉवर प्लेच्या षटकामध्ये ऋतिक माळीवरती जर आपण दबाव प्रस्थापित केलाय ना, तर इतरत्र गोलंदाजांवरती सुद्धा तो दबाव पाहायला मिळू शकेल, यात तीळ मात्र शंका नाहीये. 2 षटक पॉवर प्ले मध्ये खेळवले जाताना आपण पाहतो क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. 30 याच्या घेऱ्यामध्ये आपण पाहिलं ना तर 2 क्षेत्ररक्षक विकेट किपरच्या पाठीमागे आहेत. एक शॉट थर्डमॅन, एक शॉट फाईन लेग पाहायला मिळतोय. 30 याच्या घेऱ्यामध्ये ऑफसाईडच्या दिशेने पॉइंट पाहायला मिळतोय. अगदी त्याच वेळेला मिड ऑन तैनात करण्यात आलाय, ज्याला थोडासा वाईट ठेवलाय. शॉट मिड विकेट या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. अगदी त्याच वेळेला आपण पाहतोय यावेळेला मात्र मिड ऑफचा क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात करण्याचा प्रयत्न केला जातोय. खेळ मात्र एक जबरदस्त आहे. ही क्रिकेटची स्पर्धा ग्रामीण प्रीमियर लीग 2022 संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्या क्रिकेटच्या स्पर्धेला लोकप्रियता प्राप्त झाली आहे, अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा आता मात्र मैदानावरती अनुभवतोय आपण. पिन ड्रॉप सायलेन्स फायनलची तळमळ मैदानावरती आहे. कोणता संघ विजेतेपद प्राप्त करेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं मित्रांनो. यावेळीचा फटका कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. आणखीन एक कॅच सुटली आहे, आणखीन एक जीवनदान मिळालंय. बघा अशा वेळेला गोलंदाज करेल तरी काय. जर अशा कॅचेस सुटल्या तर गोलंदाजाने चेंडू कोणत्या दिशेने टाकावं. अशा वेळेला थोडीशी जर नाण्याची दुसरी बाजू बघायला गेलो ना तर गोलंदाज नैराश्यात जातो आणि मग एखादा चेंडू खराब सुद्धा पडतो आणि तो प्रतिस्पर्धी संघाला खऱ्या अर्थाने त्यांच्या पदरात सुद्धा पडलं जातं. असं म्हटलं जाताना पदरी पडलं ते पवित्र झालं ते उगाचच नाहीये. धावफलकावरती नजर टाकूयात. 18 ही धावसंख्या आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. आतिश मात्रेने पहिल्याच चेंडूवरती खऱ्या अर्थानं आपण पाहिला तर एक संधी निर्माण केली होती, मात्र या संधीचं सोनं करता आलं नाहीये. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणतीही चूक नाही. बिग ब्लो, मोठा फलंदाज तंबूच्या असलेला परत.
अशा पद्धतीने लक्षवेधी ही मॅच मैदानावरती आपण पाहतोय. सूर्य देवता आपण पाहिला तर मावळत्या दिशेने वाटचाल करायला जरूर लागलाय आणि एक निसर्गरम्य वातावरणामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा पार पडताना आपण पाहतोय. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा युट्यूब वरती थेट प्रक्षेपण केलं जाते आणि चांगल्या पद्धतीचं आयोजन, नियोजन, शिस्तबद्धता, क्रिकेट वेळेवरती सुरू होतोय. फायनलची मॅच 5 षटकांची खेळण्याची खऱ्या अर्थानं एक भाग्य सर्व खेळाडूंना लाभलंय. ही एक बाब फार महत्वाची आहे. जितकी मॅच जास्त षटकांची ना तितकी खऱ्या अर्थानं परीक्षा असते ती खेळाडूंची, ती कशा पद्धतीने मॅचला पुढे न्यावं. कारण एखादं षटक सुद्धा मॅचला कलाटणी देऊ शकतो हे विसरून आपण चालणार नाही. बघा, 1 डाऊन साठी फलंदाज कल्पेश आलाय. हा तोच कल्पेश आहे ज्याने आधीच्या मॅचेस मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सुद्धा पटकावलंय, ज्याने प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजांना नामोहरण करून ठेवलं होतं. यावेळेचा चेंडू फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालाय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाची चुकी इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये जिथे चुकीला माफी नाही आणि मग अशा वेळेला चेंडू सीमारेषा बाद. धावफलकावरती नजर टाकूयात. 22 धावा जमा झाल्यात आणि कल्पेशने आल्या आल्या मात्र आपल्या बॅटचा फेस ओपन केला आणि तदनंतर मात्र चौकार सुद्धा आलेला आपण पाहतोय. 22 धावा जमा झाल्यात. आतिश मात्रेच्या गोलंदाजीवरती हल्लाबोल करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल. क्या बात है, कमालीचा फटका, स्टँडर्ड डिलिव्हर्ड, अप्रतिम, काव कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. बघा, क्रिकेटमध्ये ना ज्यावेळेला आपण प्रतिस्पर्धी असतो ना त्यावेळेला आपण कुठच्या गावाचे आहोत, आपण कुठच्या फॅमिलीला बिलॉंग करतो त्याच्याशी देणं घेणं नाहीये. दोघही खेळाडू वरवटणे गावाचे आहेत आणि बेस्ट वर्सेस बेस्टची रायव्हलरी. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एका बाजूला अपेक्षा होती सर्व्हायव्हल करतील की नाही, मात्र सर्व्हायव्हल टू रिवायव्हल अशा पद्धतीचा खेळ मैदानावरती आहे. टेनिस क्रिकेट जसा प्रखर्षाने पुढे जातोय, अगदी गल्लीपासून दिल्ली पर्यंत गेलाय, लोकल पासून ग्लोबल पर्यंत गेलेला हा खेळ आता आपण पाहतोय. आज नागोठणे नगरीमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा सर्वांचं लक्ष वेधून घेते. मैदानाच्या सभोवताली रसिक मायबाप प्रेक्षकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना पुन्हा एकदा स्वागत करूयात सेकंड इनिंग मध्ये, जिथे रोमहर्षकतेने भरलेली ही मॅच मैदानावरती सुरू आहे. आतिश मात्रे आपल्याकडे असलेला सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज निलेश. ऑनसाइडच्या दिशेने तंत्रशुद्ध पद्धतीचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. जोपर्यंत फील्ड केली जाईल, फेक केली जाईल, तोपर्यंत अगदी गार्डन मध्ये फिरावं ना, इव्हिनिंगचा वॉक घ्यावा, त्या पद्धतीच्या या 2 धावा यशस्वी पद्धतीने पूर्ण झाल्यात. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त झालंय. 2 षटकांच्या सांगते अखेरीस 15.50च्या सरासरीने 31 धावा धावफलकावरती लागल्या. 50% पल्ला 2 षटकांमध्येच पार केलाय. आता मात्र उर्वरित 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये आवश्यकता असणार आहे, ती म्हणजे 31 धावांची. आने वाले 18 गेंदे जीत के लिए 31 रनों की जरूरत. रिमेनिंग 18 डिलिव्हरीज, 31 रन्स नीड्स टू विन. अशा पद्धतीची ही मॅच येऊन पोहोचले मित्रांनो. मी म्हणेन एखादी विकेट जर या ठिकाणी पडली ना तर या मॅच मध्ये थोडीशी चुरस येईल. अगदी जसं फळांवरती चाट मसाला टाकावा ना त्या पद्धतीची एक मजा या मॅच मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि संडे खऱ्या अर्थानं फंडे सुद्धा होईल यात तीळ मात्र शंका नाही. वडियात षटक क्रमांक 3, जिथे आपण पाहिलं तर ऋतिक बाळेने स्वतः जबाबदारी घेतली. जरूर त्याच्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या, मात्र त्याच्याकडे जो अनुभव आहे, जो टेम्परामेंट आहे, तो त्याने पुन्हा एकदा या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न केलाय. संघाने, संघ कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि षटक क्रमांक 3 आणि वैयक्तिक 2 हाताळण्यासाठी ऋतिक माळी पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राइक एंड वरती कल्पेश. कल्पेश साठीचा मोठा फटका आहे. जरूर चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा क्रिकेट मधली एबीसीडी चालू आहे मित्रांनो. एनीबडी कॅन ड्रॉप. जो क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय तो चेंडू वरती कॅच सुटला जातोय.
कॅचेस सुटल्या. आज जर कुठलाही संघ जरी हरला ना तरी तो त्यांच्या क्षेत्ररक्षणामुळेच हरणार आहे हे विसरून चालणार नाहीये. मग घरी जाऊन फलंदाजी आणि गोलंदाजीची प्रॅक्टिस करू नका, आपण कॅचेस पकडण्याची प्रॅक्टिस करा. आपल्या कॅचेस कशा सुटल्या, काय चुका होतात याचा जर पुरावा हवा असेल, YouTube साक्षीदार आहे मित्रांनो, हरकत नाहीये. चला वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती. षटक क्रमांक 3 ऋतिक माळीने ज्यासाठीच तो पुन्हा कमबॅक घेऊन आलाय त्यासाठीचा प्रयत्न करतोय, मात्र क्षेत्ररक्षकांची तितकीशी साथ मिळाली नाहीये. उजव्या हाताचा फलंदाज निलेश खांडेकर स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती निलेश खेळतोय जरूर, क्षेत्ररक्षण आता मात्र पूर्णपणे विखुरलं जात आहे कारण पॉवर प्लेची बंधनं नाहीये. आता आपण पाहिलं 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत, 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये इतरत्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. यावेळेचा फटका फसला आहे, चेंडू हवेत आणि यावेळेला मात्र कोणतीही चूक नाही. पिक ब्लो, मोठा फलंदाज निलेश खांडेकर बॅक टू दी पॉवर. हाताळलं, वैयक्तिक दुसरं षटक घेतला आणि ऋतिक माळेने आपण पाहिलं लगातारच्या 2 चेंडूंवरती संधी उपलब्ध करून दिली गेली. त्यातली एक संधी क्षेत्ररक्षकांनी घेतली जरूर, दुसरी संधी सुटली जरूर. अशा पद्धतीचं चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेशची विकेट या मॅच मध्ये फार महत्वाची आहे. कल्पेश हे तो मुमकिन है असं आता काहीसं मैदानावरती कॅल्क्युलेशन सुद्धा मांडलं जाते. त्याचे पाठराखे, त्यांचे संघ मालक किंबहुना अगदी त्याच वेळेला प्रेक्षक म्हणत असतील की कल्पेशने शेवटपर्यंत टिकून राहावं, मॅचला शेवटपर्यंत घेऊन जावं. आणि मग असं असताना आपण पाहतोय इतरत्र फलंदाजांची त्यांना साथ मिळत नाहीये. पहिला पंकज निघून गेला आणि तदनंतर मात्र निलेशने सुद्धा आपली विकेट गमावलेली आपण पाहतोय. 33 या धावसंख्येवरती धावफलक आता मात्र या ठिकाणी स्थिरावला जातोय. नवीन फलंदाज मैदानावरती गणेश राणे या ठिकाणी आपण पाहतोय. बघा हाच तो गणेश राणे आहे ज्याने कन्झिक्युटिव्ह लगातार 4 षटकार लगावले होते. त्यामुळे याच्याकडे सुद्धा एक क्लासिकल आणि टेम्परामेंट अंदाज आहे. बॅटची लिडिंग एज, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, अंदाज आला नाहीये की चेंडूची उंची किती असू शकेल आणि मग अशा वेळेला बॅटची लिडिंग एज होती. सुखावणारा असेल की चेंडू निर्जन स्थळी गेला आणि त्याचमुळे का होईना बचावला जातो. 1 धाव मिळेल कासवाच्या गतीने, धावफलक पुढे जाईल. 34 34 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. बघा जशी फायनलची मॅच अधिक चुरशीची होती ना तशी रसिक मालवा प्रेक्षक पहिले आरामात बसले होते. सेकंड इनिंग नंतर ते आता उभे राहिलेत आणि शेवटच्या ओव्हरला काय होईल हे आपल्याला वेळच ठरवेल. वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती. ऋतिक माळीची गोलंदाजी पुन्हा एकदा बहारदार आणि भेदक प्रकारची गोलंदाजी आहे. वेगवान, तेज, तर्रार, जोरदार अपील होते. मात्र खरंच या अपिलामध्ये तथ्य आहे का किंबहुना हे अपील पंचांवरती दबाव टाकण्यासाठी आहे का, हे 2 प्रश्न या ठिकाणी विचारले जरूर जातील. आणि ऋतिक नक्कीच असं करू शकेल कारण ऋतिककडे एक अनुभव आहे. आणि मग प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू त्यांनी पाहिलं कल्पेशकडे गुणवत्ता जरूर आहे मात्र अनुभव तितकंच नाहीये. मग असं असताना असं एखादा अपील त्याचं मनाचं खच्चीकरण करण्यासाठी केलं जाऊ शकतं. आणि एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड क्रिकेट अशा पद्धतीची संकल्पना म्हटली तरी हरकत नाहीये मित्रांनो. वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती. मोठा फटका आलाय, कनेक्शन चांगला आहे, स्पीड चांगला आहे आणि चेंडू जाणार आहे काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. डीजे मास्टर, कल्पेश पकलेला बदाम आहे, कच्चा बदाम नक्कीच नाहीये कारण वारंवार मोठी फटकेबाजी तो करतोय. बंपर ऑफर जणू काही तो घेऊन आलाय. आज मैदानावरती कल्पेशने खऱ्या अर्थाने सर्वांची मनं जिंकलीत. ऋतिक माळीला षटकार लगावलाय. आणखीन एक मोठा फटका जरूर आलाय. कार्पेटच्या आधारावरती चेंडू मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल करतो. 1 धाव पूर्ण केल्या, दुसरी धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावांचा पाठलाग यशस्वी पद्धतीने पूर्ण केलेला आपण पाहतोय.
षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होईल. 3 षटकांची सांगता आणि धावफलकावरती 42 धावसंख्या 2 फलंदाज गमावल्यानंतर कॅल्क्युलेशन करूयात. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असणार आहे 20 धावांची. आने वाले 12 गेंदे जीत के लिए 20 रनों की जरूरत. रिमेनिंग 12 डिलीवरीज 20 रन्स नीड्स टू विन. अशा पद्धतीची ही मॅच मैदानावरती जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही क्रिकेटची स्पर्धा आपण जर पाहिली ना तर ग्रामीण प्रीमियर लीग 2022 वाकण आणि अगदी त्याच वेळेला नागोठणे पंचक्रोशीतील एक बहुमूल्य मानाची क्रिकेटची स्पर्धा आज आपण अनुभवतोय. या विभागातील सर्वोत्तम खेळाडू मैदानावरती उतरले आणि बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. रायव्हलरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंसोबत आपण एकत्र मॅचेस खेळलोय. मात्र आज जीपीएल मध्ये ग्रामीण प्रीमियर लीग 2022 मध्ये आपल्याला प्रतिस्पर्धी म्हणून सुद्धा खेळावं लागतं. आणि मग असं असताना आपल्याकडे 100% योगदान कुठलीही पार्शलिटी न करता करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि हे आजचं क्रिकेट आहे मित्रांनो. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मध्ये अर्थातच गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं ना तर नितेश आलाय. नितेश कदम या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आलाय. बघा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट याच्या शब्दामध्येच बरंच काही आहे. शेवटचे षटक टाकणारा गोलंदाज एकतर आपल्या संघासाठी हिरो ठरतो अन्यथा तो बऱ्याच वेळेला विलन सुद्धा ठरताना आपण पाहिलंय. मात्र नितेश कदम आपल्या संघासाठी काय ठरणार. 4थं षटक घेऊन आलाय. आणि मग असं असताना स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं तर गणेश राणे नावाचे एक वादळ आहे. आणि शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धन्यवाद. पुन्हा एकदा पब्लिक डिमांड वर मला बोलवलं गेलेलं आहे. त्याच प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि घेऊन जातोय मैदानावर जिथे जल्लोष होतोय, जिथे आपण पाहतोय आक्रमक फलंदाजी होतोय. त्याच पद्धतीने आपण पाहतोय ज्यावेळी आपण पाहत होतो 3रं षटक समाप्त झालं त्यावेळी आपण पाहिलं काही 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज होती. मात्र आपण पाहतो एक षटकार आता नक्कीच आपण पाहिलाय. सुंदर चेंडू त्याच पद्धतीने टटून खेळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे एकेरी धाव मिळतोय. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय काय. यस नो डाऊट. इथं काय घडतोय काय नो पण इथं बाल बाल बच गए बोल सकते दोस्तों. क्योंकि यहाँ पर आपको बताता चलूं कि लगभग यहाँ पर रनआउट हो सकता था, डायरेक्ट हिट हो सकता था. मित्रांनो डायरेक्ट हिट झाला असताना तर नक्कीच फलंदाज बाद झाला असतं. इथं मात्र घडतंय काय तर 2 धावा फलकावर लागतात. धावा फलक हलकासा हलतोय. धावा फलक म्हणतोय सुंदर फटका. यावेळी आपण पाहतोय 1 धाव घेतलंय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं रिव्ह्यू होतोय. इथं आपण पाहतोय 2 धावा पुन्हा एकदा भेटतात. 2 धावा पूर्ण होते. या 2 धाव्यानंतर आपण विचार करूया धावा संख्या किती झालेली आहे. तर माझे सहयोगी 52 धावा. आता मात्र आपण विचार केला तर नक्कीच 10 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असणार आहे ते मात्र फक्त आणि फक्त 10 चेंडू. 10 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. 9 चेंडू माफ करा 9 चेंडूंची आणि 9 चेंडू मध्ये 10 धावा सहज माफ करा. यस यस एक डाऊट गेलेला आहे. पंच किती दक्षता घेत आहेत ते विचार करावा लागेल. कारण इथं मात्र आमचे स्कोररचं सुद्धा लक्ष नव्हता पण तिथं पंच दक्षता घेत होते. इथं मात्र पुन्हा एकदा पंचांचा निर्णय येतोय. स्वेर चेंडू एकेरी धावेनी धाव फलकामध्ये धाव फलक वाढतोय. 53 धावा धाव फलकावर लागतात. मित्रांनो अजून आपण पाहिलं ना तर जवळजवळ आपल्याला 9 धावांची गरज आहे. तर मात्र आपण विचार केला तर आपल्याकडे चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. समीकरण कसं बदलतोय आपण पाहिला. 2 षटकारानंतर समीकरण बदलून गेला. फुलटॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. स्वीट साऊंड चेंडू आरपार सीमा पार 6 धावांसाठी. चलिए अब आखिरी गेंद यहाँ पर यानी कि आखिरी रन चाहिए. मुझे लगता है कि लगभग 2 रन चाहिए.
बहुत ही बढ़िया बल्लेबाजी देखने को मिली। ऐसा लग रहा था आखिरी मोमेंट में, यहाँ पर मुझे बारंबार कहा जा रहा है हिंदी और मराठी का विश्लेषण किया जाए, एक गेंद हिंदी में तो एक मराठी में की जाए। दोस्तों ये आपके बड़प्पन है। फिर एक बार बहुत अच्छी गेंद, क्या शॉट से वही फायर हो सकता है कि वहां पर खिलाड़ी मौजूद, कहानी में ट्विस्ट। यहाँ पर विकेट नंबर तीसरा गिरता हुआ, यस नो डाउट डीजे। यहाँ पर दबाव नहीं नजर आता दोस्तों, लेकिन यहाँ पर अगर इस गेंदबाज के पास वो क्षमता है, अच्छी गेंदबाजी इस गेंदबाज ने की थी कल के दिन में, आज उसी को दोहराना होगा, उसी तरह से गेंदबाजी करनी होगी इस गेंदबाज को। दौड़ पड़ा है गेंदबाज गेंदबाजी करने के लिए। पटकी भी गेंद यहाँ पर देख सकते हैं, खराब शॉट, लेकिन भाग्य का साथ यहाँ पर एक रन चुराया दूसरे रन के लिए। ओहो, रन आउट होते होते बचे, डायरेक्ट हिट हो सकता था। यहाँ पर स्कोर लेवल होता हुआ और सिर्फ एक रन चाहिए जीतने के लिए। ग्रामीण प्रीमियर लीग पंचकुशी नागोटना और वाकन विभाग का जो है ये बहुत ही बड़ा आयोजन आपको देखने को मिला, जिसका फर्स्ट प्राइज रहा 33,333 रुपया, उसके बाद सेकंड प्राइज रहा 22,222 रुपया। ये इस मैच का अवार्ड रहेगा, फर्स्ट इनाम रहेगा, लेकिन यहाँ पर इनाम का महत्व नहीं रहेगा दोस्तों, यहाँ पर ट्रॉफी को महत्व। क्या शॉट है, यस धोनी स्टाइल ने फिनिश किया गेंद को। डीजे मास्टर इस गेंद पर गाना हो जाए।
हॅलो हॅलो, धन्यवाद. आज या देविदास गायकर क्रीडांगणावरती जीपीएलचा एक मोठं पर्व या ठिकाणी अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा आज या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ग्रामीण प्रीमियर लीग यांचं जे नियोजन होतं ते आपलातून नियोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. श्री जनार्दन गायकर, आपण स्टेजवरती यायचं आहे. जनार्दन गायकर, शिवरामभाऊ गायकर, सुरेश गायकर, हेमंत गायकर, आपण स्टेजवरती यायचं मी विनंती करतो. हरिचंद्र गायकर, संतोष राणे, राजेंद्र जोशी, आपण सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. तरी स्पर्धा परवापासून सुरू झाली. परवा स्पर्धेचा शानदार शुभारंभ आदरणीय रोहा तालुक्याचे माजी सभापती सदानंदजी गायकर साहेब, रोहा तालुक्याचे आमचे दुसरे नेते श्री शिवरामभाऊ शिंदे, श्री मधुकरराव ठमके आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर संध्याकाळी या स्पर्धेमध्ये जे उद्घाटक होते आपले लाडके आमदार कोकणचे भाग्यविधाते आदरणीय सुनीलजी तटकरे यांचे सुपुत्र आणि त्यांचा झंझावात संपूर्ण रायगडातच नव्हे तर तिन्ही जिल्ह्यांमध्ये स्पर्धेतलं वातावरण अतिशय उत्साहवर्धक झालं. आणि त्याच्यानंतर कालचा दिवस आणि आजचा दिवस ही स्पर्धा अत्यंत मोठ्या जोमाने आणि उत्साहामध्ये पार पडली. या स्पर्धेला खरं स्वरूप आलं ते युट्यूब लाईव्ह दाखवलं गेला, थेट प्रक्षेपण. त्याच्यामुळे संपूर्ण आपल्या रायगड जिल्ह्यात नव्हे, रोहा तालुक्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामधले जे क्रिकेटचे फॅन्स आहेत, जे क्रिकेट रसिक आहेत, ज्यांना क्रीडा क्षेत्राबद्दल आवड आहे, अशा सगळ्यांनी फॅन्सने क्रिकेटचं धावतं समालोचन, धावचं मॅच सगळ्यांनी पाहिलं. आणि म्हणूनच या जीपीएल जे आमचे संपूर्ण प्रतीक गायकर त्यांची संपूर्ण बॉडी आहे, त्यांना मनापासून मी धन्यवाद देऊ इच्छितो की एवढं सुंदर क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. आता जो अंतिम फेरीचा सामना झाला त्याच्यामध्ये आमचा SP 11 संघ पाटणसई वांगणी हा संघ विजयी ठरलेला आहे. प्रमोदजी, तुम्ही संघ मालक म्हणून आपण उपविजेते ठरलेले आहात, परंतु आपल्या संघाची कडवी झुंज या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि जो अपराजित संघ होता तो अंतिम फेरीच्या अटीतटीच्या सामन्यामध्ये दबावामध्ये आपण थोडस आपल्या खेळाडूंकडून बोलता येणार नाही.